थंडी इतकी पडायला लागली ना काय सांगू. असं वाटतं की कामं राहू द्या बाजूला आणि पहिले उन्हामध्येच बसून राहावं. पण इथे सकाळी मी अंघोळ करून मस्त फ्रेश झाली होती, केस वॉश केले. म्हटलं चला थोडी उन्हामध्ये थांबलं ना की थोडं छान असं गरमाटपणा येतं, म्हणून मस्त असं ऊन एन्जॉय केली होती मी. ऊन खाऊन घेतली पहिल्यांदा, मग आणखीन लक्षात आलं की आपले तर कामं आणखीन बाकीचं आहे, इतरत बसायला काही अर्थ नाही आहे. चला म्हटलं हे कामं करून घेऊया. तर इथे पूजेला मला देव घासायची होती आणि पूजासुद्धा करायची होती. देव घासून घेतले आणि पूजा करायला लागली. पूजा केलं ना की थोडं सकाळचा छान असा टायमिंग चालला जातो, मस्त असं फ्रेश वाटतं. त्यानंतर स्वयंपाकाचा टाईम आला होता. हे 2 गोब्या होत्या. मी म्हटलं जाऊ द्या, 2 प्रकारच्या गोब्या का असे ना इथे आपल्या पोटातच जाते ना, म्हणून म्हटलं भाजीसुद्धा होऊन गेली होती माझी आणि स्वयंपाक झाला होता. त्यानंतर मी इथे काही आवळ्याचं वाढण घातलेलं होतं किसलेलं, ते बघायला घेतली वाढलं की नाही वाढलं. त्यानंतर घरी आली तर म्हणजे खाली आली होती वरून टेरेसवरती, तर इथे वाता करायच्या होत्या मला काही, म्हणजे घरच्या वाता काही संपलेल्या होत्या आणि घरामध्ये वाता कमीच होत्या. म्हटलं आज बसल्या बसल्या थोड्याशा वातासुद्धा करून घेऊया आणि तुम्हालासुद्धा ह्या व्हिडिओ दाखवूया की वाता कशा करायच्या. कारण भरपूर लेडीज आहेत की त्यांना आणखीन वात बनवता येत नाही देवाची म्हणजे दिव्याची, आणि इतकी सोपी आहे ना वात बनवणं की जशी मी पद्धतीनं बनवलेली आहे ना तशा पद्धतीनं जर तुम्ही वाता केले ना तर नक्की तुमची वात हे सक्सेसफुल बनेल आणि छान देवाजवळ सुद्धा लागेल.